वरळीमध्ये भाजपचा संकल्प मेळावा आगामी महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ वाढवण्याबरोबरच भाजप हिंदुत्वाचा नारा देण्याची चिन्ह। महायुतीला येणाऱ्या निवडणुकांमध्ये चांगलं यश मिळेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास। लोकप्रिय घोषणांमुळे राज्यावरील कर्जाचा बोजा वाढला, वर्षाअखेर कर्ज 9 लाख कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज। लाडकी बहीणसह इतर लोकप्रिय योजनांमुळे कर्ज वाढल्याचं उघड। अनेक योजना फक्त राजकीय फायद्यासाठी चारही बाजूने महाराष्ट्र लुबाडला जातोय, संजय राऊतांचा आरोप। महाराष्ट्रावर 9 लाख कोटींच्या कर्जावरून राऊतांचा हल्लाबोल। श्वेतपत्रिका जाहीर करा नाहीतर काळी पत्रिका जाहीर करू, नाना पटोलेंचा महायुतीला इशारा। पंतप्रधान मोदी माझे दुश्मन नाहीत, परंतु मोदी शिवसेना संपवायला निघालेत, उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य। राज्यात नवीन अॅनिमेशन आणि गेमिंग धोरणाला मंजुरी, राज्य सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय। कला केंद्रांमुळे शेतकऱ्यांची पोरं बिघडत असतील तर कला केंद्र बंद करा, लोककलेच्या नावाखाली इतर धंदे नको, मंत्री सरनाईक यांच्याकडून जिल्हा प्रशासनाला सक्त सूचना। गेल्या 25 वर्षात ओबीसी महामंडळाला 2500 कोटी तर मराठा समाजाला 25,000 कोटी असं म्हणत मराठा समाज आणि ओबीसींच्या निधीत एवढा फरक का, भुजबळांचा सवाल। बंजारा आणि बंजारा हे एकच, धनंजय मुंडेंच्या या वक्तव्याने बंजारा समाजामध्ये संतापाची लाट, तर आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा धनंजय मुंडेंचा दावा। आयुष कोमकर हत्या प्रकरणी कृष्ण अंदेकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी, तर या खून प्रकरणातील सर्व 13 आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई। अपोलो टायर्स टीम इंडियाची आता नवीन प्रायोजक, ड्रीम 11 हून अधिक पैसे देणार अपोलो टायर्स। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।